जव्या मॅचच्या दिशेने महत्त्वपूर्ण मॅच आणखीन एक आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहिलं तर BSS सनबूर आणि त्यांच्या विरोधामध्ये जंगमवाडी 11 जंगमवाडी. टॉस जिंकलाय जंगमवाडी संघाने, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केला बॅटिंगसाठी BSS सनबूर संघाला. सलमाईची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. शिवा जाधव बॉस आणि त्याच्या साथीला रोहित. आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक पॉवर प्लेचं घेऊन सज्ज झालाय योगेश. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. योगेशचा पहिला बॉल. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. पहिल्या बॉल वरती धमाका. शिवा जाधव बॉस यांच्या बॅट मधून हाय हँडसम षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकाराची मोहर चढवली. संघाचं खातं अकाउंट ओपन करत असताना षटकार. परत एक वेळा त्याच दिशेला ठोकलाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडले, यावेळेस प्रयत्न चांगला केला आणि तिथे षटकार मिळवला. दोन षटकार आलेत बॉस यांच्या पाठमधून. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. चांगला बॉल तिथे आतळलाय. हा बॉल आलाय डॉट बॉल. परत एक वेळा ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. पिक केला बॉलला, रीड केलं गेलं गोलंदाजाला आणि याही बॉलवरती मात्र षटकार. 3 षटकार आलेत आतापर्यंत. टीमची धावसंख्या 19 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे 19. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19 या धावसंख्येवरती 19. चला टीम जंगमवाडी थोडस घाई करा बघा. 15 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिलाय. पॅडी आलाय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक स्ट्राइक एंडला रोहित. हाफ ट्रॅकर बॉल. भरपूर उसळी घेणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. वाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर. 1 बाउन्सचा इशारा देखील दिला गेलाय.
अखूट टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली आहे डीप मध्ये, फिल्डर चुकी झाली आहे आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा चौकार, रोहितच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा मात्र नक्कीच मिळल्यात. एक जण जावा तिथे, एक जण करेल नाश्ता. फ्लिप करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, बॉल पर्यंत फेकी केली जाईल योगेशच्या माध्यमातून. एक डाव सिंगल येते, स्ट्राईक रोटेट होते. बॉसकडे आता स्ट्राईक असेल, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल. फटका बसलाय, बॉल हवेत आहे, विकेट किपर बॉलच्या खाली, कॅचचा कॉल आणि विकेटचं पतन. महत्वाची विकेट. शिवा जाधव बॉस बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागेल. परेसाठी हा पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक डाव. परत एक वेळा खराब दिशा, खराब लाईन. व्हाईट बॉल, सलगचा दुसरा वाईड. आणखीन एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक केलं या बॉलवरती. बॅटला हलकासा ब्रश झाला, रन घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगला कॉल तिथे रोहितच्या माध्यमातून. कोणतीही धाव नाहीये. हा देखील बॉल आलाय डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 27 या धावसंख्येवरती 27. सागरचा पहिला बॉल रोहित साठी हा होता आणि याच्यावरती आक्रमण केलंय. पहिल्या बॉलवरती रोहितने आक्रमण करत असताना षटकार. परत एक वेळा स्टेट डाऊन दी ग्राउंड. लोअर फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि हा देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर. रोहितच्या बॅटमधून हा षटकार.
बीट करून पाठीमागे चाललाय, चांगला कमबॅक. या बॉलवरती डॉट बॉल. ऑफस्टिक्सच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव. आणखीन एक उत्तुंग असा फटका मात्र पाहायला मिळतोय षटकारासाठी. रोहित ऑन फायर. रोहित अगदी हिट रोहनच्या बॅट मधून, माफ करा. रोहन नाव आहे त्याचं, रोहन. रोहित 46 जावा. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 46. चला मॅचला स्पीडअप करूया आपण. अंतिमचं षटक. बॉलर कोण आहे? अक्षय बॉलर कोण आहे? फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत आहे. वॉट अ कॉल, वॉट अ कॅच. कॉल दिला आणि त्यानंतर कॅच पकडली. परेशला माघारी जावं लागेल. राहुल मैदानाच्या आतमध्ये येतोय. ड्राईव्ह केलाय. एकच धाव. चांगला कॉल तिथे पाहायला मिळतोय. राहुल आला, 1 रन कंप्लीट केली आणि स्ट्राईक वरती रोहनला आणलं. कारण रोहनच्या बॅटमधून 2 मोठे प्रहार मात्र पाहायला मिळाले आणि त्याचमुळे मात्र स्ट्राईक वरती रोहनला आणलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. बीट करून पाठीमागे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत.
जबरदस्त स्ट्रोक, षटकार आलाय, चेक करावं लागेल, बीमर चेक करावं लागेल. आणि नो बॉल आहे हा, नो प्लस षटकार, नो प्लस षटकार आहे, भरपूर वरती आहे हा बॉल. बघा पंचांशी वादावाद करू नका प्लीज. आणि प्रत्येक टीमला रिव्ह्यू आहे, रिव्ह्यू घेऊ शकतात. बीमरसाठी रिव्ह्यू आहे, व्हाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. आणि पंचांना जर वाटलं तर पंच कितीही रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांना जर वाटलं की रिव्ह्यू घ्यायचे आहे तर पंच कितीही रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु प्रत्येक टीमला बीमरसाठी एक रिव्ह्यू आहे. फ्रीडचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केले आणि फ्रीडच्या बॉलवरती मेजवानी स्वीकारली आहे आणि हा देखील बॉल सीमा पार पाठवलाय, षटकार. (62) विजयासाठी लक्ष्य 63 धावांचं. वीस बॉल मध्ये मात्र करायचे 63 धावा. टीम जंगमवाडी 11 जंगमवाडी संघाला. चला लगेच बॅटर देखील पाठवायचे. विजयासाठी 63 धावांचं लक्ष्य. मॅच लगेच सुरुवात करूया आपण, वेळेचा निर्बंध आहे, भरपूर वेळ जातोय या मॅचला.
गोलंदाज स्ट्राईक वरती शिवा जाधव बॉस तर स्ट्राईक एंडला बॅटर. बघा जंगमवाडी आपली बॅटिंग आहे तर एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. टीम जंगमवाडी बघा आता बॅटिंग आहे. मग अशी गोलंदाजी होती तर ठीक होतं परंतु आता एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. स्ट्राईकला योगेश, नॉन सेकंड एंडला सागर. मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला सुरुवात होते. बॉस यांचा पहिला बॉल योगेश साठी. आयकॉन नाही ना, आयकॉन नका चॉईस आहे तो. तुमच्या टीम मध्ये कोणतरी चॉईस प्लेयर आहे तोच आहे ना योगेश. योगेश स्ट्राईकला तो. बीट करून पाठीमागे चाललाय योगेश मालुसरे. कोयना सुपुत्र टीम मधून चॉईस खेळाडू म्हणून पाहायला मिळेल. तोच हा खेळाडू स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. योगेश मालुसरे. चांगला बॉल शिवा जाधव बॉस यांच्या माध्यमातून. कोयना सुपुत्र वॉरियर्स राहुल दादा पेंढारकर यांच्या टीम मध्ये योगेश मालुसरे हा चॉईस खेळाडू स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. ओहो काय फटका, ताकद नजाकत, परफेक्ट मिलाफ, षटकार. खडे खडे शॉट. पुढचा बॉल इथे आपण पाहायला गेलं तर आणखीन एक मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न. हा ही देखील बॉल सीमारेषेच्या पार जातोय. सलगचा दुसरा षटकार होतोय. 6 धावा. षटकार आलाय. काय फटका पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. आज कॅमेरा देखील आहे. कॅमेरामॅन छोट्या, परंतु छोट्या पाहिला गेलं तर कॅमेरा असून देखील बाकीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न छोट्याच्या माध्यमातून होत असतो. काहीतरी वेगळा प्रयत्न करतोय तो शिकण्याचा. हो इथे बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. अगदी आपण पाहायला गेलं तर छोट्याच्या माध्यमातून काहीतरी बॉटल बरोबर काहीतरी करण्याचा प्रयत्न होतोय. काहीतरी एक नवीन योजना आखतोय. काहीतरी तांत्रिक मंत्र वगैरे काहीतरी करण्याचा प्रयत्न. नवीन वर्ष आहे. नवीन वर्षामध्ये काहीतरी शिकण्याचा प्रयत्न किंवा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. कॅमेरा वर्क तर आहेच परंतु त्याचबरोबर काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न. नक्कीच आपण पाहायला गेलं तर केस देखील कापली गेली आहेत. केसांची आहुती दिली आहे नवीन वर्षावरती.
पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकासाठी राहुल आलाय. ओ यॉर्करचा प्रयत्न, भन्नाट यॉर्कर पाहायला मिळाला. जबरदस्त यॉर्कर पहिल्या बॉलवरती बीट करून पाठीमागे चाललाय. परेशच्या हातामध्ये सागर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. लक्ष मोठं आहे. फुल टॉस बॉल पाठीमागे पाठवलाय. येस, तिसऱ्या पंचांची मागणी केली. नो बॉल आहे. दोन धावा आल्यात या बॉलवरती. नो +1. घ्या थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. आपण 2 मॅचेस पाठीमागे आहोत. परत एक वेळा वेगाने टाकलाय राहुलचा हा बॉल. चांगल्या टप्प्यावरती परत एक वेळा सातत्याने अगदी ओव्हरपिच चेंडू मात्र हाताळले जात आहेत. परत एक वेळा चांगला बॉल. काय टप्पा, लाईन लेंथ मात्र अगदी पाहायला मिळते. राहुल उर्फ कावळ्या या नावाने चर्चेत असणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. प्रभावित केलं या गोलंदाजाने. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेली तर 15 या आकड्यावरती मात्र स्थिर आहे. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम जंगमवाडी संघाला. परंतु आपण पाहिलं तर हा बॉल आणखीन एक चांगला बॉल. योगेश नॉन सेकंड एंडला उभा आहे कारण त्याला स्ट्राईक कुठेतरी मिळणं महत्वाचं आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 16. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत धावा 47. 10 चेंडू 47 धावांची गरज. चला टीम चिखलेवाडी आपण तयार राहा टॉस साठी. नेक्स्ट मॅच मध्ये टीम सळवे 11 सळवे आणि त्यांच्या विरोधामध्ये VHS स्ट्रायकर शिरळ संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सळवे संघ ही मॅच असेल. प्रीतम आलाय गोलंदाजीसाठी मिडल ओव्हर मध्ये षटक हाताळण्यासाठी. 10 बॉल 47 करायचे आहेत. एक मोठं आव्हान आहे. योगेश ते पार करेल का हे बघायचं आहे. पहिलाच बॉल इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अगदी पाठीमागे थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय. तिथे फक्त आणि फक्त योगेशच्या खात्यामध्ये 1 धाव, टीमच्या खात्यामध्ये देखील 1 धाव. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉस आहे, चांगला स्टॉप केलाय.
कोणती धाव घेतली जात नाहीये तिथे योगेश स्वतःवरती जबाबदारी सांभाळतोय, परंतु संघाची जबाबदारी स्वीकारेल का हे बघायचं आहे. ओ इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, अगदी मोठा प्रहार केला योगेशच्या बॅटमधून, आणखीन एक मोठा तडाखा आलाय. षटकार, 6 धाबा. असेच फटके मारावे लागतील तरच तुम्ही विजयाच्या दिशेने कुठेतरी वाटचाल कराल. षटकार आला, परंतु षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रन घेतली नाहीये. पूर्ण 1 ओव्हर तो नॉन सेकंडला उभा होता, परंतु आता स्ट्राईक मिळाली आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्नांना यश मिळत नाहीये. खोलात टाकलेला हा चेंडू, ओव्हरची होते समाप्ती. आता येणारे बॉल 5 आणि करायचे 39 धावा. 5 चेंडू 39. चला टीम चिखलेवाडी हो, जबरदस्त फटका आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं योगेशने आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. कोलर टप्प्याचा बॉल, बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे 1 धाव. औपचारिकता बाकी आहे. भरपूर लांब राहिलाय सामना मी म्हणेन, कारण जिथे दुसरं षटक राहुलने महत्वाचं हाताळलं. भले नो बॉल आला, परंतु 4 बॉल डॉट टाकलेत. परत एक वेळा लॉफ करण्याचा प्रयत्न भरपूर लांब गेलाय. पराभवाचे अंतर कमी करणारे षटकार येतात योगेशच्या बॅटमधून. 2 संपूर्ण 1 ओव्हर तो आपण पाहिलं तर नॉन सेकंड एंडला उभा होता, परंतु स्ट्राईकवर असता तर कुठेतरी सामना थीम जंगमवाडी संघाला जिंकता आला असता, परंतु आता वेळ निघून गेली आहे. आणखीन एक मोठा प्रहार चढवलाय. पराभवाचे अंतर कमी करणारे हे षटकार योगेशच्या बॅटमधून येत आहेत. एकटा वाघ लढतोय, परंतु आता आपण पाहिलं तर सामना पूर्णपणे दूर गेलाय. 40 धावा वैयक्तिक मात्र पाहायला मिळत आहेत. 14 बॉलमध्ये 40 धावा. अर्धशतक कंप्लीट होईल का हे बघायचं आहे, परंतु शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आलाय, परंतु नाबाद खेळी. 46 धावांची जबरदस्त बॅटिंग लाईन राहिली योगेश मालुसरेची. काय बॅटिंग पाहायला मिळाली. एकटा वाघ लढला आपल्या टीमसाठी. नॉन सेकंडला पूर्ण 1 ओव्हर उभा होता. ज्यावेळी स्ट्राईक मिळाली त्याने संधीचं सोनं केलं, प्रयत्न केले. टीमला विजयाच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. एकटा लढला, कारण टीमला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा पूर्णपणे उतरलाय योगेश मालुसरे. येणाऱ्या PTPL मध्ये कोयना सुपुत्र वॉरियर्स या टीम मधून चॉईस खेळाडू म्हणून राहुल दादा पेंढारकर यांच्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळेल. अप्रतिम बॅटिंग लाईन राहिली. आडलक बॅडलक टीम जंगमवाडी संघ, परंतु VASS सनबूर आपण कॅप्टन टॉससाठी या. आपण टॉस करणार आहोत. चिखलेवाडी आपण देखील या.
टॉस घेऊयात.